Hello students, we are studying the third chapter of Maths 2 Circle. In the last video we have studied the basic concept. Now we should study some properties which we have already studied in the last year. मागच्या 9व्या वर्गामध्ये आपण जे काही कन्सेप्ट आहे हे शिकलेलो होतो त्याच कन्सेप्टचा उपयोग करून आपल्याला काही एक्झाम्पल सोडवायचे आहेत. त्यामुळे अशा काही प्रॉपर्टीज तुम्हाला यावर्षी सुद्धा माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. तर पहिली प्रॉपर्टी की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. जे एक सर्कल आहे आणि सर्कलच्या ह्या सेंटर मधून एक समजा आपण या ठिकाणी कॉर्ड घेऊ आणि कॉर्ड घेऊ, एक कॉर्डला नाव देऊ AB, सर्कलचा सेंटर घेऊ O. आणि आता जरा पाहू काय म्हटले आहे की परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड. हा सर्कलचा सेंटर आहे. सर्कलच्या सेंटर मधून सर्कलच्या कॉर्ड वरती जर आपण परपेंडिक्युलर टाकला म्हणजे 90 डिग्रीचा अँगल, ठीक आहे, सेगमेंट OP हा परपेंडिक्युलर आपण टाकला तर काय म्हटलेलं आहे की देन दॅट कॉर्ड गेट बायसेक्ट. तर हा जो कॉर्ड आहे हा कॉर्डचे समान दोन भाग होतात जे AP आणि PB ची लेंथ ही सारखी होते असे आपल्याला ही प्रॉपर्टी सांगते. हे असं कधी होते जर आपण सर्कलच्या सेंटर वरून कॉर्ड वरती परपेंडिक्युलर टाकला तर. मग आता याचं आपण इलस्ट्रेशन कशा पद्धतीने करू हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इलस्ट्रेशन म्हणजे काय होतं की जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटवर आधारित माहिती फिगर वरून लिहिणे म्हणजे ज्याला आपण इलस्ट्रेशन म्हणू म्हणजे एक्सप्लेनेशन करू फिगर वरून. तर मग इफ इन सर्कल विथ सेंटर, इफ इन सर्कल विथ सेंटर O, सेंटर O असणाऱ्या सर्कल मध्ये समजा आपण OP is perpendicular to segment OP, segment OP is perpendicular to chord AB. जर आपण सेगमेंट OP हा परपेंडिक्युलर टाकला chord AB वरती तर then that chord get bisect. हा जो chord AB आहे हा या chordचे समान दोन भाग होतात म्हणजे आपण असं म्हणू शकतो AP ची जेवढी लेंथ आहे तेवढी PB ची लेंथ इज इक्वल टू हाफ ऑफ AB असं आपण म्हणू शकतो. हे झालं या प्रॉपर्टीचं इलस्ट्रेशन. दुसरी प्रॉपर्टी काय आहे, द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड. म्हणजे हा सर्कलचा हा सेंटर आहे, सेंटर घेऊ आपण A, एक कॉर्ड घेऊ PQ, PQ चा मिड पॉइंट M घेऊ. ठीक आहे, काय म्हटले द सेगमेंट, एक अशी सेगमेंट that joining the center of the circle and midpoint of the chord. म्हणजे सर्कलचा सेंटर A आणि कॉर्डचा मिड पॉइंट M याला जोडणारी जी सेगमेंट आहे कोणती सेगमेंट तयार झाली AM. ही जी सेगमेंट आहे that segment is always perpendicular to chord. तर ती त्या कॉर्ड PQ सोबत ही सेगमेंट AM काय असते परपेंडिक्युलर असते. म्हणजेच आपण आता याचे इलस्ट्रेशन एक्सप्लेनेशन कसं करू फिगर वरून. इफ इन सर्कल विथ सेंटर O, in circle
with center O, in circle with center A. A सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये आपल्याला माहिती आहे M is the midpoint of chord P2. M is the midpoint of chord P2. M is midpoint of chord P2. म्हणजे सेंटर सर्कलचा A आहे, M is the midpoint of PQ आहे. असं जर असेल तर then we can say that the segment joining the center and midpoint of the chord is the segment AM. That AM is perpendicular to PQ. AM is perpendicular to PQ. असं आपण म्हणू शकतो. सेगमेंट AM is perpendicular to chord PQ. असं आपल्याला ही दुसरी प्रॉपर्टी सांगते. म्हणजे सांगायचं तात्पर्य की हा जो थेरम आहे किंवा ही जी प्रॉपर्टी आहे याचा हा कॉन्व्हर्स आहे. यानंतरची प्रॉपर्टी 3 आणि प्रॉपर्टी 4 हे सुद्धा अगदी एक प्रॉपर्टी दुसरा त्याचा कॉन्व्हर्स आहे. इथे काय म्हटलेलं आहे, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. म्हणजे एक सर्कल आहे, सर्कलचं सेंटर O घेऊ आणि दोन कॉर्ड घेऊ, एक कॉर्ड हा एक दुसरा कॉर्ड हा. ठीक आहे, हा कॉर्ड AB, हा कॉर्ड CD, दोन्ही कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत लक्षात घ्या. ठीक आहे, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल, एका सर्कलचे हे दोन्ही कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत, आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. तर हे जे दोन्ही कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते सेंटर पासून सारख्या अंतरावरती आहेत असं म्हटलंय. मग आता याचं आपण इलस्ट्रेशन कसं करू? एक्सप्लेनेशन फ्रॉम फिगर. इफ इन सर्कल विथ सेंटर O, सेंटर O असणाऱ्या सर्कल मध्ये आपल्याला माहिती आहे chord AB is congruent to chord CD. हे पण तुम्हाला दिलेलं असेल. त्याचप्रमाणे O वरून आपण परपेंडिक्युलर टाकू. OP is perpendicular to AB and OQ is perpendicular to CD. OP is perpendicular to AB. OQ is perpendicular to CD. असं जर असेल तर then we can say that chord AB and CD are equidistant from the center. सेंटर पासून ते सारख्या अंतरावरती असतील. म्हणजे OP ची जी लेंथ आहे तीच OQ ची लेंथ असेल. म्हणजे आपण असं म्हणू की OP is equal to OQ किंवा सेगमेंट OP is congruent to segment OQ असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ते इक्विडिस्टंट आहे सेंटर पासून. प्रॉपर्टी 4, कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. कॉर्ड्स म्हटलेले आहेत ना, जे एकापेक्षा जास्त कॉर्ड्स असतील. कॉर्ड्स ऑफ अ सर्कल equidistant from the center are congruent. म्हणजे दोन कॉर्ड आहेत, कुठले तरी दोन कॉर्ड आहेत, एक हा कॉर्ड घेऊ, दुसरा हा कॉर्ड घेऊ. ठीक आहे, दोन कुठले तरी कॉर्ड आहेत. हा सर्कलचा सेंटर आहे. ठीक आहे, हे दोन कॉर्ड आहेत. कॉर्डला नाव देऊ आपण PQ, RS. सेंटर O घेऊ. काय म्हटलेलं आहे की ह्या सेंटर पासून जर कॉर्ड सारख्या अंतरावरती असेल OM ची जेवढी लेंथ आहे तेवढीच लेंथ ON ची जर असेल
जे सेंटर पासून दोन्ही कॉर्ड हे इक्विडिस्टंट आहे, कारण एक पॉइंट आणि एखादी सेगमेंट यांच्यामधलं डिस्टन्स हे नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्सच घेतलं जातं, हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. तर O पासून या कॉर्ड पर्यंतचं अंतर, O पासून दुसऱ्या कॉर्ड पर्यंतचं अंतर जर सारखं असेल, म्हणजे OM आणि ON ची लेंथ जर सारखी असेल, तर मग हे कॉर्ड PQ आणि कॉर्ड RS सुद्धा काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे, असं आपल्याला ही प्रॉपर्टी सांगते. मग आपण इलस्ट्रेशन कसं करूयाचं? आता हे आपल्याला तर समजलं फिगर वरून, मात्र त्याची मांडणी आपल्याला करता यायला पाहिजे. मग आपण काय म्हणू? इफ इन सर्कल विथ सेंटर O सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये आपल्याला माहिती आहे OM is perpendicular to PQ, OM is perpendicular to PQ, ON is perpendicular to RS, ON is perpendicular to RS, and OM is equal to ON. OM ची जी लेंथ आहे तेवढीच ON ची जर लेंथ असेल तर देन एवढी जर माहिती आपल्याला दिलेली असेल तर आपण असं म्हणू शकतो की देन दॅट कॉर्ड PQ अँड कॉर्ड RS आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपण म्हणू की कॉर्ड PQ इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड RS असं आपण म्हणू शकतो. आता हे जे चारही कन्सेप्ट आहेत हे मागल्या वर्षीचे आहेत, त्याचं अगदी आपण स्टेटमेंट पाहिले आणि त्याचं एक्सप्लेनेशन फिगर वरून पाहिलेलं आहे. आपण मागच्या वर्षीच्या प्रॉपर्टीज 4 त्या पाहिल्यानंतर आता आपण या प्रकरणाच्या मुख्य भागाकडे वळू. 3 थेरम आपल्याला पाहायचे: टँजेंट थेरम, कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम आणि टँजेंट सेगमेंट थेरम. हे तीनही थेरम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सोडवून दिलेले आहेत, मात्र या ठिकाणी आपण त्याचं एक्सप्लेनेशनच पाहू, म्हणजे काय दिलेलं असताना आपल्याला काय प्रूव्ह करावं लागते हे आपण पाहू. याचे हे थेरम मी तुम्हाला नंतर PDF फॉर्म मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन किंवा ते कसे प्रूव्ह केलेले आहे ते पाठवेल. तर आता आपण टँजेंट थेरम पाहू. तुम्हाला टँजेंट माहिती आहे की एखादा सर्कल आहे आणि एखादी लाईन आहे, ती जर लाईन त्या सर्कलला एकाच पॉइंट मधून जर पास होत असेल तर अशा लाईनला आपण टँजेंट म्हणत असतो. मग आता टँजेंट थेरम नेमकं काय म्हणतो जरा ते पाहू. अ टँजेंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. आले की नाही लक्षात? म्हणजे हा सर्कल आहे, या सर्कलच्या कुठल्याही पॉइंट मधून जाणारी जर एक टँजेंट काढली, इथूनही काढू शकतो आपण, इथून काढू शकतो, अशी काढू शकतो, कुठलीही एक टँजेंट आपण काढू. आपण या ठिकाणी एक टँजेंट ही आपण काढली. सर्कल आहे, सर्कलचा हा सेंटरला नाव देऊ O. अ टँजेंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. या पॉइंटला आपण पॉइंट P असं नाव देऊ. आणि ही टँजेंट म्हणजेच काय झाली, लाईन M असं आपण म्हणू. लाईन M इज द टँजेंट ऑफ द सर्कल विथ सेंटर O. तर काय म्हटलेलं की हा सर्कल आहे, ही टँजेंट आहे. हा सर्कल ही टँजेंट ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर एखाद्या सर्कल वरती असणारी टँजेंट ही नेहमी परपेंडिक्युलर असते रेडियसला, जी रेडियस ह्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून पास होत असेल तर. म्हणजे आता ही टँजेंट आहे, हा सेंटर आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, यामधून जाणारी सेगमेंट अर्थातच त्या सर्कल
सर्कलची रेडियस होईल. बरोबर आहे. तर आपल्याला हा थेरम असं सांगतो की ही जी टँजेंट आहे आणि हा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढणारी जी रेडियस आहे, ह्या रेडियसला ही टँजेंट परपेंडिक्युलरच असते, असं आपल्याला टँजेंट थेरम सांगतो. मग आता याचं नेमकं एक्सप्लेनेशन आपण फिगर वरून कसं करायचं, म्हणजे इलस्ट्रेशन कसं करायचं ते जरा पाहू. इलस्ट्रेशन. If in circle with center O, center O असणाऱ्या सर्कल मध्ये line N is tangent at point P. आणि आपण line N is a tangent at point P. असं जर असेल तर आपण म्हणू शकतो की जी मग ही रेडियस OP बनते, तर आपण असं म्हणू शकतो की लाइन N म्हणजेच टँजेंट N is perpendicular to radius OP. असं आपल्याला हा थेरम सांगतो की टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. असं आपल्याला हा थेरम सांगतो, ज्या थेरमचं नाव आहे टँजेंट थेरम. साधा सरळ थेरम आहे. कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम आपल्याला काय सांगतो की अ लाइन perpendicular to a radius at its point on the circle. म्हणजे हा एक सर्कल आहे, या सर्कलचा हा सेंटर घेऊ आपण, सेंटरला नाव P देऊ. ठीक आहे. आणि या सेंटर P मधून जाणारी रेडियस काढू PQ. ही रेडियस PQ चा एंड पॉइंट हा Q आहे. बरोबर आहे. जो सर्कल वरती आहे, ह्या सर्कलवर या पॉइंट वर असणार, या पॉइंट मधून जाणारी जर एखादी लाईन असेल जी या रेडियसला जर परपेंडिक्युलर असेल, तर ही लाईन दुसरं तिसरं काहीही नसून ती त्या सर्कलची काय आहे, ती त्या सर्कलची टँजेंट असते, असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते उलट आहे त्याचे. म्हणजे आपण काय म्हणू, इफ इन सर्कल विथ सेंटर P, म्हणजे P सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये जर रेडियस PQ इज परपेंडिक्युलर टू लाइन A जर असेल, काय रेडियस PQ is perpendicular to line A, असं जर आपल्याला दिलेलं असेल तर आणि ही जी लाइन A आहे जी रेडियस PQ ला परपेंडिक्युलर आहे, ऍट पॉइंट आपण असं म्हणू शकतो पुढे, ऍट पॉइंट Q, म्हणजे Q पॉइंट मधूनच असणारी ती परपेंडिक्युलर असली पाहिजे रेडियसला. असं जर असेल तर आपण म्हणू शकतो देन that line A is a tangent. Then that line A is a tangent. ही जी लाइन A आहे ही काय आहे, टँजेंट असते. अगदी या थेरमच्या उलट आहे. यानंतरचा थेरम आहे टँजेंट सेगमेंट थेरम. नाव लक्षात घ्यायचे आहे. हा थेरम टँजेंट थेरम आहे, ज्यामध्ये रेडियस and tangent is perpendicular to each other, असं टँजेंट थेरम सांगतो आपल्याला. टँजेंट सेगमेंट थेरम हा वेगळा थेरम आहे. इथे पहा काय म्हटलेलं आहे की
सर्कलच्या बाहेर एक पॉइंट आहे, आपण असं म्हणू हा पॉइंट आहे P, सर्कलचा सेंटर आहे O, ठीक आहे, हा एक्सटर्नल पॉइंट आहे. आता जर तुम्हाला असं म्हटलं की या एक्सटर्नल पॉइंट वरून सर्कल वरती तुम्ही किती टँजेंट काढू शकता, तर आपण किती टँजेंट काढू शकतो, आपण 2च टँजेंट काढू शकतो, ठीक आहे. दोनच टँजेंट आपण काढू शकतो. हा A is the point of contact of the tangent AP and B is the point of contact of the tangent BP. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या एक्सटर्नल पॉइंट P पासून पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पर्यंतचे जे डिस्टन्स आहे याला टँजेंट सेगमेंट म्हटलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्या, लाईन AP ही काय झाली, टँजेंट झाली, आणि लाईनला लेंथ नसते, एक विशिष्ट लांबी नसते, ती कितीही वाढवता येईल आपल्याला दोन्ही बाजूने. मात्र सेगमेंट म्हटलं की तिला लेंथ असते. मी काय म्हटलेलं आहे की लाईन AP इज अ टँजेंट बट सेगमेंट AP म्हणजे A पासून P पर्यंतचं अंतर इज अ टँजेंट सेगमेंट, इज अ टँजेंट सेगमेंट. मग आता सेगमेंट AP and segment BP are two tangent segments. तर इथे काय म्हटलेलं आहे की टँजेंट सेगमेंट्स ज्या दोन आपण काढलेले आहेत AP आणि BP, टँजेंट सेगमेंट्स drawn from an external point to a circle are congruent. म्हणजे सर्कलच्या बाहेर असणाऱ्या एखाद्या पॉइंट मधून दोन टँजेंट सेगमेंट ज्या मिळतात, सेगमेंट AP आणि सेगमेंट BP, ह्या दोनही टँजेंट सेगमेंट ची लेंथ ही सारखी असते, दोनही टँजेंट सेगमेंट या कॉन्ग्रुएंट असतात, असं आपल्याला टँजेंट सेगमेंट थेरम सांगतो. मग आता याचं इलस्ट्रेशन आपण कसं करू, याचं एक्सप्लेनेशन आपण फिगरवरून कसं देऊ. इफ इलस्ट्रेशन देत असताना आपण कंडिशनल सेंटेन्स वापरतो इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये. इफ मध्ये जी गोष्ट आपल्याला दिलेली आहे ते लिहित असतो आणि देन मध्ये आपल्याला जे प्रूव्ह करून दाखवायचं आहे ते आपण लिहित असतो. मग आता इफ जर इन सर्कल विथ सेंटर, इन सर्कल आपण असे म्हणू शकतो की if point P is an external point of a circle with center O सेंटर असणाऱ्या सर्कलच्या बाहेर पॉइंट P हा एक एक्सटर्नल पॉइंट आहे आणि लाइन AP and line BP are two tangents. Tangents म्हटलेलं आहे तुम्ही लक्षात घ्या, are two tangents. Then we can say that segment AP म्हणजे tangent segment AP is congruent to segment BP. असं आपल्याला टँजेंट सेगमेंट थेरम सांगतो. म्हणजे सर्कलच्या बाहेर असणाऱ्या एखाद्या पॉइंट P मधून जर आपण दोन टँजेंट्स काढल्या किंवा दोन टँजेंट सेगमेंट काढल्या तर त्या दोनही टँजेंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. सेगमेंट AP ची जर लेंथ 10 सेंटीमीटर असेल तर सेगमेंट BP ची ही लेंथ ही 10 सेंटीमीटर असते, असं आपल्याला टँजेंट सेगमेंट थेरम सांगतो. माझ्या मते तीनही थेरम तुम्हाला आता समजले असतील. यावर आधारित
that is set 3.1 सोडव